हॅलो मित्रांनो, इट्स डे 2 इन गोवा. आता मी जस्ट उठलेलो आहे. 6:30 वाजता आहेत. माझा मित्र झोपलेला आहे. काल मी हॉस्टेलचा टूर नाही दिला, तर टूर पण मी देतो. आणि बस आज आम्ही काय करणार आहे ते मी बघूया. आणि बसलो आहे फक्त बाहेर असंच, जस्ट उठलेलो ना, आणि बस बाकी काही नाही. आणि व्ह्यू पण चांगला आहे हॉस्टेलवरून, बघू शकता तुम्ही. साईडने पण आहे व्ह्यू. मित्रांनो, रेडी झालो आहे. आता 7:30 वाजता आहेत. आता आम्ही निघतो कुठे जायला. जिथे जाऊ ते दाखवतो तुम्हाला मी. आउटफिट चेक. मित्रांनो, तर आता त्या रस्त्यात आलेलो, तर इकडे चांगलं एक लोकेशन भेटलं म्हणून आकाश फोटो खेचत बसला आहे. आणि मी फक्त आपला असा एक व्हिडिओ काढतो आहे. बघू शकता समोर बीच. पूर्ण व्ह्यू बघा यार, किती खतरनाक आहे. एक नंबर व्ह्यू भेटला आहे. तर बस आता इथेच व्हायचा फोटो झालं की आम्ही स्वीट वॉटर लेकला जाणार. ते जरा लांबच आहे, किमान एक 40 ते अर्धा घंटा लांब आहे. तर त्या साईडला आहे, पूर्ण त्या साईडला कुठेतरी आहे. तर तिकडे जाऊ, बघू कसं काय. बोटिंग करायला भेटलं तर बोटिंग करू, नाही भेटलं तर ठीक आहे, काय नाही. आणि आता तर 2-3 बीच बघायला भेटले. ते बीच बघून डायरेक्ट मग चिप्पोरा फोर्टला जाणार. आणि मग नंतरचं प्लॅन बघू काय आहे. वाटतच नाही की गोवामध्ये आलो आहे. काय गरम गरम होतं सकाळचं, एवढं थंड थंड वाटतंय. बन्स आणि सब्जी खातोय. असं गोड पण नाही, स्वीट आहे. मी आता मागपाची बंद केली. आम्ही आता नाश्ता केला आहे. तर आता मॉर्जियम बीचला चाललो आहे. बघूया आता किती लांब आहे. थोडंसं आतमध्ये दिसतोय. इथून बाहेर जायला रस्ता नाही, इकडून वाटतं परत यायला लागेल आम्हाला. इकडे 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 मॉर्जियम बीचला पोचलो आहे. ॲक्च्युली एक गल्ली दिसलेली, इथून आतमध्ये आलो तर बाजूलाच गाडी लावली आहे. आता इथून सरळ चालत जाणार. थोडं फोटो बिटो खेचू. गरम खूप होतं आहे हो, एकदम लय होऊ नये. सकाळची जास्त टाईम पण नाही झाला आहे. सांगू ना तुम्हाला, 8 वाजून 50 मिनटच झाली आहे, तरी पण गरम लय होतं आहे. शेड्स आहे असे, त्यात जाऊ चालत. थोडा फोटो काढू 2-3 आणि मग येऊ बघून. मग इकडून मग स्वीट वॉटर लेकला जाणार या साईडला. कवळं बघ कशी दिसत आहेत. मॉर्जियम बीचवर आलेलो आहे. इकडे शेड्स आणि कुत्रे तर एवढे आहेत ना, आता फाटली होती आमची भाई. सगळे कुत्रे आमच्या जवळच येत आहेत, एवढे कुत्रे आहेत. फॉरेनर बसला आहे स्थान करत, काय पता नाही करतोय, बसलेला आहे असा. लोक सर्फिंग करत आहेत, बघू शकता तुम्ही. इकडे जास्त वेळ उभा नाही राहू शकत, लयच गरम होत आहे. 1-2 फोटो काढून निघूया, पूर्ण टॅन होऊन जाईल. नाही तर एवढं घाण गरम होत आहे भाई, एवढं घाण गरम होत आहे. तर तिथे जाऊ, तिथला पॉईंट बघू, तिथे 1 नंबर बघू. नाही, तिकडे बोर्डर लावलाय, जायला नाही भेटणार. नाही नाही, अलीकडे त्याच्या अलीकडे. तर मित्रांनो, आकाश जरा सिनेमॅटिक काढतोय, तोपर्यंत जरा आम्ही जरा छावमध्ये आलो आहे. इकडे एक शेड आहे छोटासा, जरा छावमध्ये आलो आहे. आणि लय गरमी आहे इकडे, लय म्हणजे सकाळी सकाळी ऊन एवढं आहे ना, काहीच दुसरं काही कळतच नाही, एवढं ऊन आहे. पाण्याच्या लाटा पण लय येत आहेत. तो ट्रेंड केला असता पाण्यावर, पण काय ना, पाण्यात जायचं नाही आम्हाला, नाही तर बरोबर केला असता तो ट्रेंड.
मग ते संध्याकाळी करायचं करू शकतो. पूर्ण लाटा फाट 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 येत आहे. इकडे बघा उडतायत भाई, लिटरली उडतंय, लिटरली उडतायत. थांबलेलो कारण व्ह्यू चांगला होता इकडे. एकदा फोटो पण काढायचा होता, फोटो पण काढला. नारळाचं झाड पण मस्त दिसतंय इकडे, एक नंबर व्ह्यू आहे. सगळं हे पण नाही आहे, बघू शकता. फॉरेनर्स मस्तपैकी आंघोळ करतायत, इंडियन्स आंघोळ करतायत. खेळायला इकडे हे आहे. आम्ही आता या आरंबोल साईडला जातो. हे बॅक वॉटर आहे, इकडूनच एक बॅक वॉटर आहे. आता या रोडून आम्ही या साईडला जाणार सरळ. हा मस्त व्ह्यू आहे एकदम. ओके मित्रांनो, तर आम्ही तर आता स्वीट वॉटर लेकला चाललो आहे. हां लोक असे स्कूटी रेंट करून असे पळवतात. स्वीट वाटर लेक किधर है? स्वीट वाटर लेक किधर है? हॅलो मित्रांनो, तर आता स्वीट वॉटर लेक बघितलं आहे आम्ही. मी काय व्हिडिओ तिकडे केला नाही, आता जातानाच काढतो आहे. तुम्हाला जे काही फोटो व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये दिसेल तुम्हाला. आता डायरेक्ट थेट इकडून सरळ आपल्या बाईकजवळ आणि तिथून चिपोरा फोर्ट जाणार. आता चिपोरा फोर्टचा तुम्हाला डायरेक्ट मी दाखवतो व्ह्यू आणि जे काही मी बघणार दाखवणार. कारण इकडे गरमी एवढी आहे ना भाई, चालायला होत नाही आहे. सनस्क्रीन 2 वेळा लावून झाले. मला माहिती आहे सनस्क्रीन काय एवढं काय आपण वाचणार नाही, पण लावायचं कारण. आणि भाई लावणं गरजेचं आहे. मला पूर्ण स्टँड पडेल, काळपट पडते पूर्ण तोंड. तसं पण काळच आहे ऑलरेडी. ठीक आहे, मग तुम्हाला डायरेक्ट चिपोरा फोटोवर भेटतो. मित्रांनो, तर जरा जेवायला चाललो आहे, तर दाखवतो मी तुम्हाला काय खाणार आहे. भाई एवढा गरम गरम वाफ लागते ना, काय सांगू तुम्हाला. ते आपण रोडवर नाही खायला. तर मित्रांनो, मी चॉनक थाली ऑर्डर केली आहे. आता ती येईल बघू. ते बांगडा थाली पण होती, हे सगळं होतं. बट चॉनक थाली कधी खाल्ली नाही, चॉनक खाल्लंच नाही मी कधी. तर तो कुठला प्रकार आहे तो बघूया कसा आहे, काय टेस्ट आहे त्याचं. बाकी तर खाल्लं आहे आम्ही. आणि या रेस्टॉरंटला आलेलो. बघा थोडंसं खाऊन बघूया कसं वाटतं, कशी थाली आहे बघूया, प्रेझेंटेशन कसं आहे.
बिलकुल जात नाही आहे, एकदम हेवी झालं आहे आम्हाला. तरी पण मी कसं तरी संपवलं आहे पूर्ण. तुम्ही पण येत असाल ना तर जास्त एक्स्ट्रा काही घेऊ नका, फक्त जी थाली आहे तेवढीच खावा, तुमचं पोट भरेल. चांगला होता एक नंबर. तुम्हाला घरी यायचं आहे तर तुम्ही या रेस्टॉरंटला येऊ शकता. थांबा दाखवतो, ॲक्च्युली मी जरा पार्टी चाललो आहे. या रेस्टॉरंटला येऊ शकता तुम्ही. साईबाई सी फूड रेस्टॉरंट चांगलं होतं, AC पण होता आतमध्ये. आता 3 वाजायला 15 मिनटं आहेत, तर किमान 1.5 तास 4:30पर्यंत आराम करणार आणि मग नंतर पणजीला जाणार. ओके, भेटतो मग तुम्हाला, भेटतो मग रूमवर. मित्रांनो परत रेडी झालो आहे. आता जेवण बिवून झालं आहे आमचं. आता 4-4:30 वाजलेत. आता आम्ही चाललो आहे अगोड, काय माहिती त्या फोर्टचं नाव काय मला आठवत नाही, पण जे कलंगूट साईडला आहे तिकडे चाललो आहे. तर अगर बीच कलंगूट बघायला भेटला तो पण बघणार आणि फोर्टला जाणार. तसं तर पणजीला जायचं आम्हाला आहे. बघू टाईम आता कसा काय मॅनेज करते तसं बघू. ठीक आहे, चला भेटतो मी तुम्हाला तिकडं. हॅलो मित्रांनो, तर इकडे आलो आहे रोहित शेट्टीच्या फेमस गोवा लोकेशनमध्ये. नेहमी चर्च जो दिसतो त्यांच्या व्हिडिओजमध्ये, सॉरी मूवीजमध्ये, तर तोच बघितलं आहे. मॉल लय गर्दी आहे इकडे, सगळे लोक असे फोटो काढतात इकडे. इकडे पण लय गर्दी आहे. ॲक्च्युली चर्च बंद आहे तो, फक्त बस आम्ही आतमध्ये आलो आहे तर फोटो काढतो आहे. लोकेशन पण खूप चांगलं आहे इकडे, कलरफुल बिल्डिंग आहे एकदम. इकडून पण एक फोटो काढू आम्ही या साईडचा. इकडून तर काढून झाला आहे आमचा. चर्च भारी दिसतो, एक नंबर आहे. असं बेल तुम्ही बघू शकता केवढी मोठी आहे, दिसेल बघा. काहीतरी नाव आहे चर्च, द लेडी, वाचलं नाही सॉरी, वाचतो मी थोडं. अमेझिंग लोकेशन. हेच एक सिनिक लोकेशन जे मला बघायचं होतं, बाकी तर चाललं आहे सगळं की चांगलंच आहे सगळं इकडे. आणि जास्त आम्ही हुनात नाही आलो, एकदम सनडाऊन झाला लगेच आम्ही निघालो. आणि चुकून आम्ही तो ब्रिज आहे ना मोठा, तिकडे बाईक नाही जात, आम्ही चुकून त्या ब्रिजवर चढलो. पण चांगलं झालं, पोलिसवाल्यांनी आम्हाला बघितलं नाही. आम्ही सरळ खाली आलो. पोलिसवाला होता तिकडे, पण त्यांनी आम्हाला बघितलं नाही, तो मोबाईलमध्ये लागलेला होता. वाचलो आहे ना आज आम्ही. 1000 रुपयाचा बंबू लागला असतात. ओके, चला भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. हॅलो मित्रांनो, तर आता बेंचवर बसलो आहे आम्ही. समोर तुम्ही बघू शकता की फेमस चर्च आहे, जिकडे तुम्ही हे शॉर्ट्स मूवीजमध्ये किती वेळा बघितले असतील. तर आता बस बेंचवर बसलो आहे दोघं, टाईमपास करतो आहे. काही नाही, आता वाजलेत 6:30 वाजलेत, काहीच करत नाही आहे, फक्त चिल. आता जाताना काहीतरी खाऊ आणि मग रूमवर जाऊ. आता तात्पुरतं इकडे फक्त आरामशीर चर्चला बघत वेळ घालवायचा आहे, बाकी काही नाही. ओके, मग भेटतो मी तुम्हाला थोड्या वेळात, बघू कसं. हॅलो मित्रांनो, तर आत्ता आमच्याकडे फक्त एकच काम आहे की इकडे जवळपास रॉस ऑमलेट भेटतो इकडे गोवाचा फेमस, आणि काय ते कटलेट पाव, हां ते 2 फेमस भेटतात. तर आता बघूया इकडे आम्हाला ते भेटते का, कारण 2 लोकेशन मला माहिती आहे, तर तिकडे आम्ही जाणार. बघू कसं आहे तो कटलेट पाव आणि रॉस ऑमलेट.
कसा आपल्याला वाटतोय खायला, त्याचं काय टेस्ट आहे या काय, जसं काय किती चांगलं आहे जे इकडे फेमस आहे, तर त्याचा रिव्ह्यू आपण देऊयात काय काय. ओके भाई, इसकी तरह और जगह पे भी अपने को जाना चाहिए, एक ही जगह पे नहीं बस आ गए गोवा, और भी जगह पे जाना चाहिए अपने को. तो क्या लगता है, जाना चाहिए कि नहीं दूसरी जगह पे? अभी चलो. अभी नहीं भाई, अभी अगले ट्रिप में है. बार बार इतना पैसा खर्चा नहीं हो रहा मेरे से, इतना खर्चा सहन नहीं हो रहा है मेरे को. वैसे तो कम ही हुआ है पर फिर भी इतना खर्चा सहन नहीं हो रहा है. मुझे होगा. तेरे को हो गया सहन? भाई पुलिस की गाड़ी दिख गई मेरे को, तो यहाँ पे जैसी पुलिस गाड़ी दिखती है ना, मेरे को लगता है रोहित शेट्टी आ गया. ठीक आहे, समोर ती बघ ना, व्हाईट स्कॉर्पियो. अरे इथली अशी पोलीसची गाडी असते का? भाई इधर ऐसी रहती लगता. व्हाईट स्कॉर्पियो भाई, व्हाईट स्कॉर्पियो. मगाशी पण आपण तिकडे आपल्या दरला तर जाऊ, तिथं असं वाटलं की पोलीस नाही तिथे. नाही पोलीस नव्हती ती, स्कॉर्पिओ पण नव्हती ती, अशी ट्रक सारखी थोडीशी गाडी होती, पण पोलीस आतमध्ये बसलेली होती. हा लय पोलीस पण कोण आहे ते कळत नाही. या सीननंतर आम्ही डायरेक्ट निघालो आमचा कटलेट पाव खायला, जो की तिकडचा लोकल होता. हा असा दिसतो कटलेट पाव, एक नंबर होता यार, एक नंबर. आणि हा आम्ही एका गाड्यावरून घेतलेला, जिकडे एक लोकल फॅमिली स्वतः चालवते. त्यानंतर ऑलमोस्ट संध्याकाळ झालीच होती, तर आम्ही त्याच्या बाजूचे जो रोड आहे तिथे कलरफुल बिल्डिंग्स होती, ती गोव्याची फेमस फाउंटेनिस काहीतरी नाव आहे त्या बिल्डिंगचं. सगळी हा एरिया जिकडे तुम्ही बघू शकता आता. पण तिकडे एवढी गर्दी होती की आम्ही विचार केला की यार राहू दे यार, काय फोटो काढायचा इथे, फक्त बाईकने आपण सरळ सरळ बिल्डिंग बघत जाऊया कशी कशी आहेत. तर आम्ही फक्त तेच करत होतो, एकदम सरळ सरळ गाडी जात होती, आम्ही बघत होतो. विचार केला यार थांबून काही अर्थ नाही आहे, कारण गर्दी एवढी आहे. त्यानंतर आम्ही डायरेक्ट अनन्याच्या इकडे गेलो रॉस ऑमलेट खायला. या रॉस ऑमलेट पण खूप चांगला होता, अंड्यावर ते चिकनचा एकदम रस्सा, एकदम टेस्टी होता, एकदम वर्थ इट होता. की फेमस होता ना, तर ट्राय करायचं होतं आम्हाला. त्यानंतर आम्ही डायरेक्ट घराकडे निघालो. थोडे लोकेशन्स बघितले पाण्याचे. तिकडे बाजूला कसिनो होता, तो मोठा शिप, तो पण बघितला. आणि घराच्या इकडे निघालो आम्ही. केवढं भारी वाटतं यार रोड, बघा ना, असा सरळ असा गेला आहे, असा एकदम. इथून पण आम्ही डायरेक्ट इथे चाललो. एक नंबर रोड आहे बाई. नारळाच्या झाडाची दिसत नाही आता, पण ठीक आहे. तो हा यार, तो पण एक स्पॉट राहिला आहे आमचा मूवीवाला. तर बसलो इकडे, चांगला जरा जागा भेटली मित्रांनो. तर आम्ही जरा रोडवरच डायरेक्ट थांबलो आहे आणि हा जरा फोटो काढतो आहे गाडीचे. तर गाडीचे फोटो काढतो म्हणून जरा बाजूला स्ट्रीटच्या खाली थांबलो आहे. गाड्या तर जात आहेत, पण काय करायचं, याचा फोटो काढणं पण गरजेचं आहे बाई. आता इथून आम्हाला असं जायचं सरळ ह्या साईडला. एवढ्या वेगळे बसलेलो ना, भारी वाटत होतं. आता जातोय, एकदम खतरनाक रोड आहे. फोटो पण काढला आम्ही, आता निघतो थोडं. चल बाई. ॲक्च्युली नाही, जाऊ दे, हागायचं सांगायची गरज नाही. नाही तर सांगितलं असतं सगळ्यापासून भागला नाही आम्ही. आता आली जरा, तुम्ही पळतोय घरी, सॉरी हॉस्टेलवर.